नमस्कार. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि झणझणीत अशी पावभाजी. त्यासाठी सर्व भाज्या घ्यायच्या. आपल्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल असतील त्या आपण भाज्या घेऊ शकतो. त्यामध्ये मी फ्लावर घेतलं, त्याला छान असं बारीक कट करून घेतलं. बटाटा घेतला, तो पण छान असा बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट केला. टमाटो घेतला, 2 टमाटे पुरेसे आहेत. टमाटे जास्त टाकाल तर भाजी आंबटपणा येतो. टमाटे पण छान असे बारीक कट करून घ्यायचे. मग थोडंसं बीट घ्यायचं. तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर किंवा मटर हे पण वापरू शकता. माझ्याकडे नव्हतं अवेलेबल. जेवढ्या भाज्या आहेत मी माझ्याकडे छान कट करून घेतल्या. बीट पण छान असं बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं. नंतर मग ह्या सर्व भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या. भाज्या सर्व एकत्र मिक्स करून झाल्या की त्या कुकरला लावून घ्यायच्या. भाज्या शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरचं टप्पण लावून त्याला छान असं लो गॅसवर भाज्या शिजत ठेवायच्या. नंतर इकडे आपण लगेचच भाजीसाठी फोडणीची तयारीला घेऊ. मी छान असे 4 कांदे घेतले. त्याच्यावरचे सालटे काढून कांदे छान असे एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतले. कांदा असा एकदम बारीकच कट करून घ्यायचे, जेणेकरून ते मोठे मोठे चवीला त्याच्या तोंडात येणार नाहीत. कांदा एकदम बारीक छान असा कट करून झाला माझा. मी 3च कांदे टाकले. 4 घेतले पण 3च टाकले. नंतर छान अशी हिरवीगार कोथिंबीर, ती पण छान अशी बारीक कट करून घ्यायची. आपलं कटिंग होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या असणार आणि आपल्या भाज्या शिजून तयार असतात. जास्तीचं पाणी झालं असेल तर पाणी सर्व ओतून साईडला करायचं आणि भाजी आपल्या सर्व छान मॅशरने मॅश करून घ्यायच्या. भाजी छान अशा मॅश करायच्या. नंतर भाजी मॅश झाल्या की नंतर लगेचच फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवू आपण. तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं. बटरने भाजी छान टेस्टीदार होते. बटर टाकून घेतलं. नंतर टाकायचं थोडे बटर छान असं तेलामध्ये वितळून घ्यायचं. बटर वितळलं की नंतर त्यामध्ये 1 चमच जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपला बारीक केलेला कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला छान असा लालसर रंग येऊन द्यायचा. कांदा छान असा तळून तयार झाला की त्यामध्ये थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकायची. ती पण छान अशी लालसर होऊन घ्यायची. वरून थोडीशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. नंतर आपलं थोडंसं धने पावडर टाकायचं. त्यानंतर लाल तिखट टाकायची 1 चमच आणि 2 चमच पावभाजी मसाला टाकायचा. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. ते सगळं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपण मॅश केलेल्या सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. नंतर छान असं त्याला मिक्स करायचं. त्यात थोडंसं लागेल तितकंच पाणी टाकायचं. जे आपण साईडला काढून ठेवलं तर तुम्ही ते पण पाणी वापरू शकता. त्यानंतर छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून आपला सर्व मसाला त्यामध्ये छान असा मिसळला जाईल. त्यानंतर लगेचच त्यामध्ये तुम्हाला चवी मीठ टाकून त्याला छान असं सर्व मिक्स करायचं, जेणेकरून आपल्या सर्व भाज्या मिक्स झाल्या. लगेचच त्याला अशी छान एक उकळी येऊ द्यायची. भाज्या आपल्या छान अशा उकळत आहेत. छान अशा आपल्या भाज्या शिजून घ्यायच्या. भाजीला तुम्ही बघूच शकता किती छान भाजी उकळतीये ना. त्यानंतर परत थोडंसं हलवून घ्यायचं, जेणेकरून आपली भाजी अशी खाली चिटकणार नाही. काय होतं, भाजी बऱ्याचदा खाली चिटकते आणि वरती पाणीच होतं. त्यानंतर लगेचच थोडंसं चवीपुरतं बटर टाकायचं त्यामध्ये आणि वरून थोडीशी अशी आपण बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकायची आणि 5 मिनिटे परत त्याची एकदा वाफ काढून घ्यायची. एक उकळी येऊन द्यायची. नंतर 5 मिनिटांनी काढायची आणि परत त्याला हलवून घ्यायची. तर तयार आहे आपली एकदम झणझट अशी पावभाजी. चला तर कमेंट करून नक्की सांगा